नमस्कार. आम्ही ऍक्च्युली आमचं 2017 मध्ये लग्न झालं. त्यानंतर 2 वर्ष आम्ही म्हणजे असं मॅरिड लाईफ एन्जॉय करायची म्हणून बाळासाठी काही प्लॅनिंगच नाही केलं. 2 वर्षानंतर जेव्हा प्लॅनिंग करायला लागलो तेव्हा कळालं की हेल्थ इश्यूज आहेत आणि बाकीच्या पण बऱ्याच गोष्टीचा त्रास होऊ लागला. कारण 2 वर्ष आम्ही बऱ्याच बाहेरचं खाणं वगैरे होतं, त्यामुळे हेल्थ इश्यूज सुरू झाले. मग डॉक्टर 1 वर्ष परत आम्ही घरीच ट्राय केलं तरी नाही राहिलं. मग आम्ही डॉक्टरांकडे दुसरीकडे आम्ही हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायला लागलो. मग मला थोडे हेल्थ इश्यूज होते, थायरॉइड होता आणि बीसीओडीचा त्रास सुरू झालेला. सो डॉक्टर आम्हाला सुरुवातीला 1-2 महिने नॉर्मल ट्रीटमेंट द्यायचे, हे गोळ्या त्या गोळ्या, आणि मग नंतर डायरेक्ट आययूआय आणि आयव्हीएफ सजेस्ट करायला लागले. 2-3 ठिकाणी आम्ही गेलो आणि सेम आययूआय किंवा आयव्हीएफ सजेस्ट करायचे. मग असं झालं की यात वेनी आपल्याला जायचं नाही. आपल्याला काही करून झालं तरी नॅचरलीच आपल्याला बाळ कन्सीव्ह व्हायला पाहिजे. मग जेव्हा यांनी सर्च केलं तेव्हा अत्रे आयुर्वेदिक बाणेरचा आम्हाला गुगल थ्रू रेफरन्स मिळाला. रिव्ह्यूज चांगले होते. मग आम्ही सरांना व्हिजिट केलं. सरांना व्हिजिट केल्यानंतर जेव्हा त्यांनी हिस्ट्री पाहिली आमची, त्यानंतर ते म्हणाले की आपण पंचकर्म वगैरे करूया आणि तुम्हाला 101% नॅचरलीच कन्सीव्ह होईल, ही शाश्वती सरांनी आम्हाला दिली होती. त्यामुळे आम्ही ब्लाइंडली त्यांच्यावर विश्वास ठेवून निघालो. आणि बरंच त्यांनी डाएट सांगितला. सुरुवातीला वजनही होतं, वजन कमी करण्यासाठी डाएट वगैरे, आणि शरीर शुद्धीसाठी त्यांनी ट्रीटमेंट घेतली आधी सुरुवातीचे 1-2 महिने. त्यानंतर मग पंचकर्माला सुरुवात केली. माझं बस्ती उत्तर बस्ती केली आणि मग 2 पंचकर्माच्या सेटिंग झाल्यानंतर 3ऱ्या महिन्यात आम्हाला कन्सीव्ह झालेलं. यांनाही थोडेसे इश्यूज होते, हेल्थ इश्यूज. नमस्कार. तर मला पण ऍक्च्युली बाहेर खाण्यामुळं मला पण जेव्हा मी माझा रिपोर्ट काढला तर त्यानंतर मला ॲस्थेनोफर्मिया आणि मॉर्फोलॉजीचे रिपोर्ट्समध्ये थोडे इश्यूज जाणवले. आणि त्या संदर्भात सरांनी जेव्हा रिपोर्ट पाहिला आणि सरांच्या गोळ्या जेव्हा स्टार्ट झाल्या आणि त्या रिपोर्टमध्ये आम्हाला बदल जाणवावा लागला. आणि सरांची जे काही डाएट होती ती आम्ही स्ट्रिक्टली फॉलो केलेलं. माझं पण पंचकर्म सरांनी करून घेतलं. त्यामुळं शरीर म्हणजे मला ॲक्च्युली भरपूर पित्ताचा वगैरे पण त्रास होता, त्यामुळे ते एक रिलीफ भेटलं. प्लस पोटाचे पण गॅसचे इश्यूज होते ते हे झाले. आणि असं एकंदरीत सरांची जी ट्रीटमेंट होती ती आम्हाला दोघांना पण आम्हाला म्हणजे असं शारीरिक दृष्ट्याने व्यवस्थित आम्ही फील करायला लागलो बेसिकली. आणि विदिन आय थिंक 2 months पिरियडमध्ये आम्हाला ॲक्च्युली रिझल्ट पण भेटला. तर सरांचा फक्त तेवढंच की सरांचे जे गाईडलाईन्स आहेत ते फक्त तुम्ही फॉलो करा. आय थिंक यू विल गेट द रिझल्ट.